उसाला एफआरपी नुसार दर देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात सरकार विरोधात स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि शेतकरी रस्त्यावर उतरले। कारखान्याला एकाच टप्प्यात एफआरपी नुसार सर्व रक्कम मिळणार आहे, मग शेतकऱ्यांनी 3 टप्प्यात ही रक्कम का देत आहेत असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केलाय। तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिलाय। 3 टप्प्यात एफआरपी दिली तर खाजगी कारखाने सुद्धा 3 टप्प्यातच देणार। तिथं शेतकऱ्याच्या संमतीचा प्रश्नच येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साखरेच्या पोत्यावर मिळणारं जे कर्ज आहे ते कर्ज काय 3 टप्प्यात मिळणार नाही, ते 1 टप्प्यातच मिळणार। म्हणजे उर्वरित 2 टप्पे हे आमचे धोक्यात येणार आहेत। त्यामुळं एफआरपी ही 1 रकमी मिळायला पाहिजे, कायद्याप्रमाणे मिळाले पाहिजे, ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत मिळालं पाहिजे। ही ठाम भूमिका घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आजचा हा जो मोर्चा आहे, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही कारखानदारांना इशारा देऊ इच्छितो। या वर्षी लाखोच्या संख्येनं रस्त्यावर आलेला दिसेल आणि या वर्षीची दिवाळी शेतकरी कुणालाही खाऊ देणार नाही। जर आमच्या अन्नामध्ये कोण जर माती कालवणार असेल तर आम्ही मात्र यावर्षी गप्प बसणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।